अंजनगाव नगरपालिका निवडणुकीतील संदर्भात जर आपण पाहिलं की उद्या मतदान होणार आहे, अशात जर पाहिलं तर या ठिकाणी विविध पक्षांच्या वतीने प्रचार रॅल्या काढण्यात आल्या, मोठ्या प्रमाणात सभासुद्धा झाल्या आहे। आज भाजपच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी आले होते। त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा घेतलेली आहे। उद्या मतदान होणार आहे आणि अशात जर पाहिलं असेल आता या शहरामध्ये राजकीय वातावरण कशा प्रकारे आहे। आपल्यासोबत भाजपच्या सरचिटणीस आहेत। ताई, काय सांगाल, उद्या मतदान आहे, आपण 1 महिना प्रचार केलेला आहे, काय वाटते मतदानाचा कौल कसा वाटतो तुम्हाला? सर्वप्रथम तर माझा सगळ्यांना नमस्कार। आज जे वातावरण आहे त्या वातावरणाला पाहून जर आपण समजा जे अविनाशजी गायगुले आहे त्यांचा विचार करून आणि वरून जे काही आपण प्रेशर समजा जे BJPचं आहे सगळ्यांवर, त्या दृष्टीने पाहता आपलं जे गायगुले दादा आहे त्यांना त्यांची शुअर सीट निघू शकते असं सगळ्यांचं म्हणजे आज जो माहोल आम्ही पाहिला त्याच्यावरून असं वाटते की नाही, गायगुले दादाची सीट पक्की शुअर निघते आणि त्यांच्यासोबतचे जितके पण आहे 27 लोक त्यांचं पण भविष्य मला उज्ज्वलच वाटत आहे त्यांच्यासोबत। कोणत्या मुद्द्याला घेऊन हे निवडणूक लढत आहे, असे कोणते आश्वासन तुम्ही मतदारांना देता? आश्वासन नाही सर दादा, म्हणजे देणंच आहे त्यांना सगळं। आज बावनकुळे साहेबांनी सगळं तिथे येऊन सांगितलं की आम्ही काय काय करणार आहे आणि त्याच्या पहिलेही आता मोदी साहेबांनी जे काही केलेलं आहे सगळ्यांचा कमी परिचयाचंच आहे आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या घरापर्यंत येऊन राहिली। आज लाडकी बहीण तुमच्या घरापर्यंत येऊन राहिली, किसान मोर्चाचे किसान लोकांचे जे पैसे आहे ते घरापर्यंत तुमच्या येऊन राहिले। अजूनही आता आज सांगितलं त्यांनी की घराला म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही घर बांधायला वगैरे, जे काही बावनकुळे साहेबांनी आज सांगितलं ते आता तुम्ही लोकही होते, तुम्ही ऐकलं, सगळं बरोबर होणार आहे। फक्त निवडून आले की प्रगती सुरू। आश्वासन तर सर्वच देतात निवडणुकीपूर्वी, मग आता हे आश्वासनच राहणार आहे की नंतर? नाही, आश्वासनच नाही राहणार आहे, हे तर आमचं पक्का ध्येय आहे, विकास। आणि हे वरूनच आलेलं आहे, मोदी साहेबांनीच ठरवलेलं आहे की विकास घडवायचा आणि ते घडवतच आहे। आजपर्यंत जितकेही पंतप्रधान येऊन गेले त्यांनी जे काम केलं नाही ते आज मोदी सरकार करत आहे आणि आपल्या इथे देवाभाऊ करून राहिले। आज देवाभाऊंनी जे केलं आता सगळ्या किसान लोकांसाठी केलं, आपल्यासाठी केलं, लाडक्या बहिणींसाठी केलं आणि 47 योजना महिलांसाठी आणलेल्या आहे, बचत गटाच्या मार्फत आणलेल्या आहे। अजून महिलांना सक्षमीकरण करणं हे पण त्यांचं ध्येय आहे आणि ते करतच आहे। आज मी जे बोलत आहे ते त्यांच्याच असं समजा की त्यांच्या प्रेरणेनेच बोलत आहे। नगरपालिकेवर कमळ फुलणार असा तुमचा विश्वास? कमळ तर फुलणारच, हे तर पक्की गॅरंटी आहे की कमळ फुलणार। तुम्ही जिल्हा परिषदेसाठी सुद्धा तयारी करत आहे, कशा प्रकारे तयारी चालू आहे? पक्षांसोबत बोलणं झालं का या संदर्भात? पक्षासोबत बोलणं झालेलं आहे आणि माझी तयारी अशी आहे की मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाच्या मी सगळ्या समस्या समजून घेतलेल्या आहे आणि त्या दृष्टीने मी पण विकास हाच एक ध्येय ठेवून जिल्हा परिषदमध्ये जाणार आहे। आणि कापूसतळणी याच्यासाठीच निवडलं मी की तिथे भरपूर समस्या आहे, रस्त्याच्या काय, शिक्षणाच्या काय, तिथे जिल्हा परिषदची शाळा बंद पडण्याच्या याच्यात आहे। ते प्रत्येक गोष्ट मी तिथली पाहून आली, पर्सनली भेटून आली, म्हणून मग आता असं वाटतं की तिथे जाऊन मी जे काही करेल ते विकासच करेल, हे माझं ध्येय आहे। नक्कीच। तर ह्या होत्या भाजपच्या सरचिटणीस बोचरे यांनी सांगितलं आहे की विकास हाच आमचा एक अजेंडा आहे। जिल्हा परिषद निवडणूक लागणार आहे, नगरपालिका महानगरपालिका झाल्यानंतर त्यासुद्धा जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यांना उमेदवारी देणार का आणि उमेदवारी मिळाल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून जनतासुद्धा त्यांना साथ देणार का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अंजनगाव।